तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. आणि मस्त आता रेडी झालोय आणि मम्मी मस्त बनवते साबुदाणा खिचडी. बघा गरम गरम खिचडी. आज काय का आज काही उपवास आहे का? मस्त गरमागरम खिचडी उन्हात लय भारी वाटतं, थंडीत मस्त. ही संपवतो मी आता. काम एकदम छान चालू आहे आज. पाईपातलं पण टाकाटक चालू आहे. बाकी आता आज ज्या 2 साईड चालू आहे आपल्याला कॉल कंपाऊंडच्या, तर त्याच साईडवर मटेरियल टाकायचं आहे. बाकी पाईपाच्या ट्रिप आज नाही आहे, कारण त्या 3 ट्रिपा आपण केल्या. त्या 3 नाही, त्या 2च ट्रिपा केल्या आपण. तर त्या 2 ट्रिपांमध्ये त्यांचं काम चालू झालं आहे. तर तिथं अजून काय स्टॉकअपला जागा नाही आहे, तर ती ट्रिप आपण उद्या मारू पाईपाची. टेबल हेवी झाल्यामुळे ती गडबड होती. व्हायब्रेटर ते पूर्ण टेबलच्या खालीच होत आहे. ओव्हर स्पीड झाला म्हणजे मोटरच्या अँकर वरती डिपेंड. म्हणजे पॉवर म्हणजे काय होतं, पॉवर त्याला कंपल्सरी भेटणार आहे. अँकर वाढलं म्हणजे मोटर पलटी होऊन मॅच नाही होत ना दोन्हीचं. आणि कसं आहे, आणि ते मटेरियल बी फुल टाकतात ते. तुम्ही टाका, पण ज्यावेळेस मोटर 4.5 अँपियर कंपनीने दिलेलं आहे आणि तुम्ही जर ओव्हर मटेरियल टाकले, समजा त्याच्या हिशोबात जरी टाकलं, तर ती फिरवण्याच्या नंतर डायरेक्ट 8, 9, 10, 12 अँपियर जर चालला तर मोटर जळून जाते. हा म्हणजे ते टेबलचा स्पीड, त्याचं वजन, ते मोटरच्या एम्पियरला मॅच झालं पाहिजे. ते मॅच नाही झालं तर ते एक तर मोटर जळून जाते, नाही तर मग टेबल तोडून टाकते. आहे का? हा एकच कॉल का एवढा? कालचा माल आहे. इथं हे झालं, त्यांनी सिमेंट लावलं, ते सर्वांनाच असं करायला लागलं, कसं होईल? हा एकच कॉल का एवढा? 18चा चांगला निघाला का? 18चा तो पण मोडलाच चिटकून आला का? हे पाका खोलाच हार्डनर चालू आहे का अंकल? किती ml एका वेळेला? कोणता डाबडा आहे तो दाखवा तर. एवढा आहे ते. सिमेंट गारवा धरत आहे त्याला, प्रॉपर हार्डनर मध्ये ना त्याला ठेवा लागणार. आज नाही काम असं जर चिटकेल निघत असेल तर मग ते माल काढण्यात माझे नाही ना. आजचं प्रोडक्शन राहू द्या, आज ते सुकू द्या. उद्या जसं निघाल तसं खोलून घ्या. बर आणि 500 ते म्हणजे 500 पण नाही बसणार ते. त्याच्यावर 5 टाकाल का तुम्ही, तेव्हा ते 450 ते 450 बसल. ते 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 मापले छोटं झालंय. 100 मिलीचं असेल ते झाकण ते. हो, ते प्रॉपर 100चं बी नाही ते. म्हणून ते तेवढ्या 5 बाटल्या तुम्ही त्याच्यात टाका आणि ते पाण्यात मिक्स करून टाका. म्हणजे त्या बादलीत ते 5 झाकणं मिक्स करून मग टाका, तेव्हा ते प्रॉपर मिक्स होईल त्याच्यात. मग नंतर पाट्या चालू करायचे. खडी जास्त टाक. हा खडी जास्त टाक, तिकडे ते खडी कमी जाईल. आपला आता ट्रॅक्टर चाललाय बाहेर मटेरियल घेऊन. जंगला एकटाच चाललाय, बाकी ते माणसं खाली करतील आता. मला तर जंगलाचंच कुत्र वाटतंय. त्याचं नाही नक्की नाही, हे थोडं जाड आहे. त्याचं नाही. आणि ही काय वेळ झाली तुझी यायची? तो दादाची तर तुम्हाला सांगतो, पप्पा आलेले होते. अंकलची भूक गेली. लवकर चला. हा इचारच जाऊ. हा मग त्याला काय, एकाच गाडीवर चाललोय आम्ही तिघा. पण ती स्कूटी पप्पांना बी लागलं आणि माझ्या गाडीतलं पेट्रोल डायरेक्ट शून्य झालेलं आहे. काय बोलतो? हो, म्हणजे पेट्रोल पंपवरती बी राहायची. चला आता तिघं बसलोय, आता चाललोय आता कंदुरी खायला. चलो. नाही का तुला पार्सल आणतो, पार्सल.
घोडा पाहिला काय भारी होता. हो चॉक्सी घोडा आहे. तर चला आता इथं आलोय. हे बघा आमचे आता बसलो आम्ही डायरेक्ट पंगतीला येऊन. शबी काका गावात गेले, काही काम होत त्यांना, तर बघू ते पण येतील, मग ते बी जॉईन करतील आम्हाला. यांनी इतकी जोरात गाडी आणली ना, इतकी भयंकर, म्हणजे अंकलचे डायरेक्ट डोकंच फिरून गेलं. पण किती भयंकर मीठ वाढलं ते. एवढं मीठ कोणी खातं काय? मी तर मीठच खात नाही. तो ते मोबाईलच्या नादात दिलं तरी वाढून नाही का? डायरेक्ट चुरून घ्यायचं रात शोधाय. बघा आता गोड भात पण आलाय, मस्त लागतं सगळं. कसं झालं शुभा? मला तर मीठ ओके ओके वाटतंय. तुला का बरं जास्त लागू राहिलं काय माहिती. चला आता finish करतो. काय गाडी जर भरली नाही तर काही नाही, शोभ्याचाच टाइमपास होईल. कारण त्याला आता इतक्या साईटी द्यायचं, म्हणजे त्याचं आज समजा 100 ब्रास काम त्याला आजच्याच अर्जंट करायचं आहे, अर्जंट. असं अशी त्याची परिस्थिती आहे आजची. नाही जर केले तर लय घोडे खावं लागतील. एवढे म्हणजे एक कामच एवढं आहे का त्याला आता श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही. चांगल्या सकाळी 4ला उठून त्याने गाडी भरली होती. म्हणजे विचार करा किती भयंकर लाईन अप काम आहे आमच्या. चला निघतो आता इथून. हात धुतले आम्ही आता. असे किस्से तुमचे नाही म्हणजे आम्ही येडे. काय झालं, इतकी ट्रॉफिक पाहुणे बसेल. ट्रॉफिक तर लय होती पण आम्ही येऊन बसलो. होतं गेला हळूहळू. चला त्याने अंकल मागा बसेल, अंकलला उडाली होती. 100 वर्ष जगायचं बरं का. हो नाही चालत, जाऊ हळूहळू. टाइम झाला लेट. नाही गाडीच मी चालवतो. दे चावी दे. नाही चावी दे इकडे. तर हे आमच्या अंकलची फुल टू डायरेक्ट पाठवून गेली. डायरेक्ट बाबा चालवायला बसतोय. डायरेक्ट अंकल बोलले मी दुसरी गाडी पाहतो म्हणे. गाडी जर हा चालवत असला ना, त्याच्यासाठी दादाला बसवलोय. आता निघली आमची स्प्लेंडर. वास आला अंकल त्याला, वास. लगेच कॅश पैसे द्या, टाइमपास नको करा. आम्ही आता आलोय तिकडून मस्त मटण खाऊन एकदम टाकाटक, आणि लय सुस्ती आली भयंकर. आता रस प्यायला आलो इथं. मस्त रस पितोय आता. झोप घ्यायची. हे झोप नाही. जंगले आला की पेवरची गाडी भरा पहिले, मग झोपून घ्या. हा टॉप टू बॉटम. हा मग ग्लास तुटेल इकडून तिकडून पिया. अरे 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 आज बी पचका झाला माझा. तू तर ते शब्द काकापेक्षा भयंकर निघाला. कुठं पोटातच वाटलं ना. तर आता मी व्हिडिओ चालू केलाय. पोहा किती सेकंदात संपवतो. मागचा त्याने 2 सेकंदाच्या आतच संपवतो. आता व्हिडिओ चालू आहे. सहा सेकंदात नील. पाईप फॅक्टरीत आता हे टाकी अनलोडिंगचं काम चालू आहे. सगळे पाईप वर काढून मस्त थप्पीला लावून देत आहे डेपोला. आता हे 1.5चे आहे. उद्या तर 1ची गाडी भरायची, ती इथूनच भरू. 1.5ची थप्पी यांनी इकडे लावायला सुरुवात केली आता 1च्या जागी. तर हे बघा अशा पद्धतीने ते उडून काढावं लागतं. आता ट्रॅक्टर आलाय म्हणजे आता ते तिकडचे पण टाकी खाली करतील. आता ते मोठे पाईप ट्रॅक्टरनेच काढावं लागतं. आता मी चाललोय टर्फवर, आवरलंय. आता उद्यापासून मॅचेस येत्या, आणि एक कांड झालं त्याच्यात पेट्रोलच नाही. हा बी चालू राहिला, मी बी चालूच राहिलो. आम्हाला माहीतच नाही याच्यात पेट्रोल नाही. त्याला म्हटलं पेट्रोल टाकून आणतं, ती इथंच बंद पडली. चला मी याला टोचन देतो आता हिला, आणि पेट्रोल भरून मग जातो मी. हे बघा आता असं चालू आहे आमचं. गाडीला पाहिलं तर 500 टाक. तिथं पोहोचलो पेट्रोल पंपवर. एवढी गर्दी होती तरी पोहोचलो. त्याचं टाकून आता हिला. तर आता मस्तपैकी टर्फवर इथं मॅचेस चालू आहे. तर 3 टीम आल्या आहे. आमच्या तिघांच्या प्रॅक्टिस मॅचेस चालू आहे. आणि आज इतकं भयंकर डोकं दुखतं आहे ना माझं, म्हणजे एकदम खतरनाक. तर काही नाही, असंच आता बसलो आहे थोडंसं, पण डोकं लय जाम झालं. ते
मटण खाल्लं त्याच्यानंतर तो रस पिला ना त्याच्यामुळं आलोय आता फॅक्टरीवर आणि मस्त ज्यूस पिला थोडं थोडं. आता काही खाणार नाही मी आणि गोळ्या पण आणल्या आहे. तर सॅरेडॉन आणली, लय डोकं दुखत होतं आणि एक जॉईंट दुखतोय माझा हा, म्हणजे थ्रो बी करतो मी फास्ट तेव्हा खूप, म्हणजे असं जरी केलं ना तरी दुखतोय. म्हणून एक ते स्वतःचंच मेडिकल आहे, त्यांनी एक गोळी दिली तर ते बघतो घेऊन आता, त्याच्याने बरं वाटलं ठीक. बाकी तसं तर काही नाही, हे छोटे मोठे क्रिकेटमध्ये फिटनेस प्रॉब्लेम चालूच राहतात आणि ते पित्त झाल्यामुळे लय जाम डोकं दुखतंय आज. पोरं बघा इकडं आमचे डे नाईट काम, कधीच म्हणत नाही थांब. हमारी पटरी पे भी हम झुकेगा नहीं इतना. नाही, जो झुकला तो हुकला, जो झुकला तो हुकला. सकाळी 4:30ला 4:30-5ला गाडी बघा. अबे तुम्ही फक्त बडबड नका करू रे, तुम्ही 6च्या पहिले जाऊन दाखवा मला. हो काय बोला त्या 6:30ला ट्रॅक्टर माते होता दारात. तुझा विषय वेगळा आहे रे. मी लेट का गेलो? शुभम पाहू ना, शुभमला झोपच सुधरत नाही. माकडे नको बा. किती वाजता उठव जर मी तुला रे? अरे उद्या जाऊन दाखवा रे, मग बडबड करा रे. कारण काही शिनायचं दादा. आणि इकडे मोहित भाई बघा आमचा, हे एकदम प्रॉपर काम, काहीच तामझाम नाही, आपल्या आपल्या कामात व्यस्त मस्तपैकी. कालच्या प्रोडक्शनला वॉटर क्युरिंग, हा माल तसं टाकीत पण जाणार आहे, पण तरी पण एक आहे ती सवयच पडली मोहित भैयाला पाणी मारायची. पानी मारो फिर टाकिंग डारो. आदत गिर गई ना आपको, पानी पानी पानी, जितना पानी दोगे उतना पक्का बनेगा.